नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तंदूरी रोटी विदाऊट तंदूर, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. मार्केटमधून आपण तंदूर नसल्यामुळे आपण घरी तंदूरी रोटी करू शकत नाही, तर काही हरकत नाही. तव्यावर अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल आपण तंदूर रोटी घरच्या घरी करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अगदी ढाब्यावर जशी तंदूर भेटते तशीच कडक तंदूर रोटी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा. 2 कप मैदा घ्या. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ. त्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत दही. हो, दहीने मैद्याला फर्मंट होण्यासाठी मदत होते आणि आपली तंदूर रोटी एकदम ढाबा स्टाईल तयार होते. आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपण हे छान व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ॲड करून हे पीठ दही टाकून व्यवस्थित मळून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने 2 चम्मच आपण दही ॲड करायचं आहे. आणि दही जास्त आंबट नसावं, रूम टेम्परेचरमध्ये असावे. आणि पाणी ॲड करून व्यवस्थित आपण हे छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपण हे सगळं एकजीव करून पाणी ॲड करून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ मळतो तसं या जागी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकतात, किंवा तंदूर रोटीची मजा खरं तर मैद्याच्या पिठासोबतच असते त्यासाठी. तर हे बघा, व्यवस्थित आपण गोळा तयार करून घेणार आहोत. आणि थोडंसं तेल ॲड करून आपण हा 5 ते 10 मिनिट ठेवून देणार आहोत पीठ मुरण्यासाठी. तेल ॲड करा जेणेकरून ते पिठावर पापडी येत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा करून आपण झाकून 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे. हो, जेणेकरून आपण जे साहित्य यामध्ये ॲड केलेलं आहे ते फुलण्यासाठी मदत होते. तर 10 मिनिट झाल्याच्या नंतर तोपर्यंत आपण इकडे तवा गॅसवर ठेवून आपण गोल अशी पोळी लाटून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची आहे. जशी तंदूरची रोटीची शेप असतो एका बाजूला पाणी लावायचं आहे, एका साईडला. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून आपल्या तव्याला ही चिटकण्यासाठी ही प्रोसेस आहे. जिथे पाणी लावलेलं आहे ज्या साईडला, त्या साईडला आपण पोळी चिटकून घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने तवा उलटा करून गॅसवर व्यवस्थित तंदूर रोटी आपण शेकून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व तंदूर रोटी करा, अगदी ढाबा स्टाईल आणि घरच्या घरी विदाऊट तंदूरने ही तंदूर रोटी तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. जर रेसिपी तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.